अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। आलो 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 बाप रे, इथे येईपर्यंत केवढा स्ट्रगल, पण इथं आले ना की जाम बरं वाटतं, एकदम हलकं वाटतं, कारण जे मनात आहे ते समोर बसलेलं आहे आणि जे अंगात वळवळत आहे ते सोफ्यावर बसलेले आहे. त्यात जास्त फालतूगिरी करत नाही. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेली माझी मैत्रीण रावस हिच्या सुंदरतेला साक्षी ठेवून मी मुलाखतीला सुरुवात करतो. हो. अरे देवा, दरवाजा नाही, बेल नाही. प्रसाद सर, जो माणूस ऑलरेडी एवढा उघड्यावर पडलाय त्याला अजून काय उघडं करायचं आपण? तरी पण आलोय तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. सर, ओ सर. जीव भांड्यात पडला की भांडी घेऊन पडला? सर आलं तरी चालेल, सर आलं तरी चालेल. आलो. गाणं म्हणजे सूर, गाणं म्हणजे सूर, हरकतीचा पूर. गाणं म्हणजे सूर, हरकतीचा पूर, डोळ्यामध्ये पाणी, मनात दाटला ऊर. सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा, सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा. बंद कर, गल्लीतलं म्युझिक बंद करा, आपला जगामध्ये गाजा वाजा. बहुत हार्ड है भाई, बहुत हार्ड है भाई. सर, हैं? गरिबांचा प्रसादोक. काय बोलला? सॉरी सॉरी सर, क्या बात आहे सर. आवडलं गाणं आवडलं. हो सर, आत्ताच मी सुरांना पिवळं रेशन कार्ड घेऊन जाताना बघितलं सर. ही माझी गाण्याची युनिक स्टाईल होती. पण हे अशी कशी स्टाईल सर, कुकर हातात घेऊन सर? ते काय, मी गॅलरी मध्ये गाणं गात उभा होतो, हा. कोणीतरी फेकून मारलाय. तुला सांगतो, लग्नापेक्षा जास्त भांडी मला गॅलरीत मिळाली आहेत. ठीक आहे, तुझं नाव? सर माझं नाव सांगायचं राहिलं सर, मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. अच्छा, म्हणजे सर सावकाश, भात शिजला असता आता. बस सर. कुकरचं काय करू? सर ठेवा, जेवढे पंच येणार होते ते मारले आपण कुकरवरचे, बाजूला ठेवले तरी चालेल सर. तू ती सौका हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. तू लोकांची घेतोस? नाही, लोक मला देतात. बोला. लोक मला बोला. हा, तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय? माझं नाव पंडित अरेरे. अरुण रेहान रेगे, पंडित अरेरे. बापरे, म्हणजे काही लोकांच्या नावात टॅलेंट दिसतं, काही लोकांच्या नावात ग्लॅमर दिसतं, तुमच्या नावात मला आई वडिलांचा पश्चाताप का दिसतोय सर? पुढचा प्रश्न. आय एम सो सॉरी सर, तुमच्या काही फिलिंग्स हर्ट झाल्या का? आपण लगेच पुढे जाऊया सर. तुम्ही गायक आहात सर, तर तुमच्या मते गाणं म्हणजे काय? गाणं म्हणजे मंत्रमुग्धता. ओ, गाणं म्हणजे शब्दांची मशागत, ज्याच्यावर आपण सुरांची पेरणी करतो. पण सर तुम्ही जेव्हा शेती करायला जाता तेव्हा लोक तुमच्यावर नांगर फिरवतात, त्याचं काय? पण मला कळलंच नाही सर की ही सगळी दुर्दैवी घटना घडत होती त्यावेळी तुमचे शिष्य काय करत होते सर? जनरल मी जास्त शिष्य करत नाही, माझा एकच शिष्य होता. कोण सर? पण त्याचा मला राग आहे. काय सर? तो चार चौकात सांगत नाही की तो माझा शिष्य आहे. खरं आहे सर, पण तो कोण शिष्य आहे सर? हा काय समोर बसलाय,
कोण? कार्तिक. सर तो अतिशय चांगला आणि हँडसम पोरगा आहे सर. पण त्याचा सगळेच फायदा घेतात. नुकताच कोणतरी पवन नावाचा नरदम त्याला फसवतोय सर. हा बघा उजव्या बाजूला हा बसलाय. तोच तो सर. पण मला माहित नाही ते, मला माहित नाही. मी त्याला 4 चौघात जाब विचारणार आहे. मी काय म्हणतो विचारा सर. हा. विचारा. त्याची बायको बॉक्सर आहे. जाबाचं राहू द्या, आपण मुलाखतीचं बोलू. तेच मी म्हणतो सर. तब्येतीला हानिकारक गोष्टी करायच्याच कशाला आपण. बरोबर. सर आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. हा. पुढचा प्रश्न असा म्हणजे तुमच्या गायन कौशल्यावर फिदा होऊन हा. सरकारने 2 पुरस्कार जाहीर केले तुमच्यासाठी. येस. एक म्हणजे संगीत अभद्र आणि दुसरा म्हणजे संगीत दळभद्र. हा म्हणजे हे तुरे सरकार माझ्या शिरपेचात खवलेच आहेत. खरं ते. मी वेगवेगळे प्रकार इन्व्हेंट केलेत. काय? मी आत्ताच एक नवीन वाद्य काढले. बघायचंय तुला? त्या वाद्यामधून ना आपण कुठल्याही गाण्याचे सूर लीलया काढू शकतो. किती प्रचंड भयानक आहे सर ऐकायला. पण तुम्ही म्हणताय मग आमच्या डोळ्यांच्या पडद्यानं जळमट लागू देत सर. तुम्ही काय ते दाखवा सर. मी तुला दाखवतो. दाखवा सर. हा हे बघ. त्याला म्हणतात वेगळं वाद्य. त्या वाद्याचं नाव आहे. हे काय सर भविष्य गुंडाळचं आहे आपलं. 3 एपिसोड नंतर गुंडाळणारच आहे. हे बघ. याला बोलतात सुरळी वाद्य. हा याच्यातून कुठल्याही गाण्याचे सूर आपण काढू शकतो. तुम्ही काढणार आहात. हा ओके तुम्हाला माहिती आहे ना हे. हो मला माहिती. हा मग ठीक आहे. तर आधी हे सुरात आहे का बघतो. ओके सर. आता गाणं नैनो में सपना. हा. याचे सूर. नैनो में सपना सजना में सपना सजना पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया कि सजनी पे. सगळे शांत आहेत म्हणजे तल्लीन झालेले दिसत आहेत. मला बहुतेक स्टँडिंग ओवेशन मिळणार आहे. हो खरं आहे स्टँडिंग ओवेशन मिळेल कारण चप्पल काढायला उठावंच लागतं माणसांना. खरं आहे सर. सुरांचा एवढा 4 चौघात निर्गुण खून कुणी केला नसेल सर. तुम्हाला कळतंय काय. अरे हे सुरळी वाद्य नवीन इन्व्हेन्शन आहे. सर तुम्ही हे करता म्हणूनच ती म्हण रुजू झाले समाजात. कुठली? सुरळी करून टाका. ह्या वाद्यासाठी मला सरकारने पुरस्कार दिलाय. कुठला सर. संगीत सुरळी पुरस्कार. फक्त पुरस्कार सरकारने हातात दिला नाही. मग पुढचं ऐकूनच घेत नाही कोण. म्हणजे सरकारने पुरस्काराची सुरळी केली आणि हा? पोस्टाने घरी पाठवला. हा खरंय सर. पण सर तुमचं चुकतंच आहे सर. घेतला तांब्याने बसला पंक्तीला असं होतंय सर. थोडं लक्ष द्या सर. काही कुठेही करतात त्यामुळे हा गोंधळ होतोय सर. थांबवा जरा स्वतःला. गायक कसे असतात. तानसेनकडे बघा. तो जेव्हा गायचा ना त्या सृष्टी जिवंत व्हायची. हरणं त्याचं गाणं ऐकायला. मला सांगतोय तुम्हालाच सांगतोय. माझ्यात पण एक तानसेन आहे. तो घुसमटला असेल त्याला बाहेर काढा. मी जेव्हा गातो ना तेव्हा मोर नाचतो. मोर. खरा हो. बघायला आवडेल सर. मग ऐक त्याला एक विशेष बैठक लागते. सर असा सूर बसू दे नको म्हणजे झालं. ठीक आहे ऐक. सूर नको देऊ. ये रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये ये ए मयूर मयूर नाच रे मयूर 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 नाच रे मयूर नाच रे मयूर 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 ये रे मयूर मयूर नाच रे मयूर थया थया मयूर नाच रे मयूर थया थया मयूर नाच रे मयूर. कोण गाणं म्हणतंय रे? थया मयूर नाच रे मयूर. अरे गाणं कोण म्हणतंय? मी थया थया मयूर नाच जरा वाईट सावलीला बसावं म्हणलं की लगेच गाणं म्हणून मला बोलवून घेते. एकतर पावसाचा पत्ता नाही इथं. आणि उगाच गाणं म्हणून मला इथं बोलवतोस तू. गाणं म्हटलं की नाही माझ्या एवढं वाईट कोण नाही. हा? मला बोलवते मला. तुझं काय रे? माझं काय सर मी यांच्या घरात मोलकरी नाही सर. मी
आता अजिबात गाणं म्हणायचं नाही. सर या म्हणजे पेटी उचलू शकता ना? बसा. सर आजपर्यंत मी पिसारा फुलवून नाचणारा मोर बघितला होता, पण पिसळून तुडवणारा मोर तुमच्यामुळे पाहिला सर. मी पण विसरलोच. हा. हास्यजत्रेच्या मंचावर मोर रोहित चव्हाण करतो. पावसाचं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं इकडे. असं पण तुला कळलं हा. ना, मी गायल्यावर मोर येतो. खरं येतो, असं तसं नाही, बेकार येतो सर. हा. असंच आहे माझी गायकी. हा. म्हणजे मी राणीच्या बागेत जाऊन पहाटे पहाटे रियाज करतो. अच्छा, तो पेंग्विन तुमच्यामुळे मेला. तसं नाही हवं. तू मला मुलाखत घ्यायला आलेस तर आदराने मुलाखत घे. तुम्ही सप्त सुरांचे धनी आहात. मग स्वतःची सप्तपदी ऐकताना तुम्ही नेमकं काय वेगळं केलं? मी मुळात स्वावलंबी आहे ना, म्हणून मी माझ्या लग्नात मंगलाष्टकात स्वतःच बोललो. हेच तुम्ही काय केलं सर? म्हणजे? ती जी काय तुम्ही सप्तसुरांची उधळण केलीत ना, त्याच्यामुळे तुमची होणारी बायकोने भटजीबरोबर लग्न केलं सर. कळलं? आणि हे बघून तुमच्या मामाने चाकूवरचा लिंबू काढून स्वतः भुसकून घेतला. बरं, हा दोघांचा झालेला प्रकार बघून तिचा तो नवरीचा बाप होमकुंडात सती गेला. बरं, एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत. शेवटी मंडपातले 4 बांबू स्वतंत्रपणे तुमच्याकडे यायला लागले. तेव्हा मला कळलं माझ्या सुरांचे बांबू लागले. आणि मग तेव्हाच मी ठरवलं 4 चौघात आपले सूर लावायचे नाहीत. पण मी तेव्हा या कलेला माझी अर्धांगिनी मानलं. सर मी काय म्हणतो, अर्धांगिनी मानलेत की नाही तुम्ही, हा. मग दर दिवशी सुरांच्या नरडीचा घोट घेऊ नका, नाही तर ती कला लवकर विधवा होईल सर. कळलं तुम्हाला? मी काय म्हणतो, आपण आता खूप पाप केलेत, हा. ती मी लिहून पण घेतलेत. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय सर. हा. ओके, तर ॲज अ फॅन झोमलं काय सर? ॲज अ फॅन मी तुम्हाला शेवटची रिक्वेस्ट करू इच्छितो सर, की नरड्यामध्ये एक शेवटचा सूर उरला असेल तर आमच्या कानाचे पडदे करपवा. मी तुझ्यावर एक रॅप करतो, वास्तववादी. चालेल? सर तुमची अंगी गॅरंटी संपली, पण मस्ती जात नाही सर तुमची. बोला. आता मी रॅप करतोच. हा करा. हं? ऐका. अंगात त्याच्या मस्ती जुजबीला नकार. अंगात त्याच्या मस्ती जुजबीला नकार. नियतीचा खेळ पहा, चष्मे फुटले 4-4. सर हा कसला मीटर आहे? अरे रॅपचं मीटर असंच असतं. रॅपचं मीटर असंच असतं चिटर. रॅपचं मीटर असंच असतं चिटर. ITIच्या कोर्समध्ये 2च कोर्स, मेकॅनिकल आणि फिटर. सर मी निघतो, हे बरोबर नाही सर. अरे अजून एक सुचलं, ही सुरुवात आहे, थांब ना. सर हा मला कारकिर्दीचा शेवट वाटतोय, तुमच्या पण आणि माझ्या सुद्धा. अरे, ऐकून मी तर घे जातो ना. सर, मला माफ अरे, करा, सर. मी जातो, सर. हॅलो, अरे आले का रे? अरे कधी येणार आहेत? अरे ह्यांचा बाप मरणाला टेकलाय, अजून ह्यांचा पत्ता नाही आहे. अरे माझ्या नंतर ह्या प्रॉपर्टीचा हे कसे सांभाळ करणार आहेत? अरे या रे लवकर. बाबा 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 काय झालं बाबा? तरी तुम्हाला मी बोललो होतो ढोलकीच्या मागे ढोलकी वाईट, पण माझं ऐकाल तर शपथ. अरे तुम्ही माझ्या कष्टाची फळं आहात रे, इकडे या. सॉरी सॉरी बाबा, सॉरी. सॉरी बाबा.
अरे नालायकनो, तो नावाने बाबा आहे, मी कर्माने तुमचा बाबा आहे. अरे निर्लज्जपणाची हद्द केलीत तुम्ही. नाही बाबा, sorry. एका थुकरड पंच साठी बाबा बदलला. सॉरी बाबा, सॉरी बाबा. बाबा तुम्हाला काय झालंय? मूळव्याध, हार्निया, गुडघे दुखी, डोकं दुखी. की तुम्हाला AIDS झालाय? अरे कुठल्या नको नको त्या रोगांची नाव घेतोयस? काय चाललंय? अरे तुमच्या बापाला क्लासिकल संगीताचा शौक होता, हातात गजरे बांधून मुजरे बघत नव्हता तो. काय बोलताय? म्हणजे काही नाही झालंय ना तुम्हाला? हो बाबा, मी माझं अर्धवट काम टाकून आलो इथे. म्हणजे कुठलं काम अर्धवट टाकलंस तू? महत्वाचं होतं, अर्धवट ते टाकून आलो मी इथे. कुठलं काम? ते बँकेत खातं ओपन करायला गेलो होतो. अरे ही जुनी नोट बंद व्हायची वेळ आली आणि अजून तू खातं उघडलं नाही, सरकारला तोंड घ्यायची पाडलं. हा ऐका ऐका, मी काय म्हणतोय ते. आता मी तुमच्या सोबत आहे. आज हयात आहे, उद्या नसे. अगं आजच पोचवतेस की काय मला? बाबा बघा, आज अजिबात करायचं नाहीये, असं सोडून जायचं नाही आणि उद्या तर अजिबात नाही. बघितलंस माझ्या मुलीचं काहीच बघितलं? हो, काहीच वगैरे काही नाहीये. तिला उद्याचे वॉटर पार्कचे फ्री पासेस मिळाले म्हणून बोलते ती. नाही बाबा, नाही बाबा. माझं प्रेम बघा ना बाबा, माझं प्रेम. पण आम्हाला का बोलवलंय बाबा इथे? हा बाबा. मुलांनो, हा. माझ्या आता घटका भरत आले आहेत. हसताय? नाही, रडतोय बाबा. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचे आता तुम्ही मालक होणार आहात. तर ही प्रॉपर्टी तुम्ही कशी सांभाळाल या चिंतेने मी ग्रासून गेलोय. काय बेटा, हे जग खूप डेंजर आहे. हो. तुम्ही भोळे आहात रे, तुम्हाला फसवतील सगळे. ते तसं होऊ नये याकरता मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. मरता मरता आयुष्याचं काहीतरी देऊन जाईन म्हणतो मी. ती जरा पिशवी घे बघू. आईला बाबाने किती खाऊ आणलंय बाबा. मरते मी सुद्धा खाऊ बघतोय. हा खाऊ आहे का? त्यातली एक एक काठी काढ. काढ, एक तू ठेव, एक तिला दे. हे घे. बाबा या 2 काठ्यांनी तुमची तिरडी कशी बांधणार? अगं यमापेक्षा हिलाच घाई आहे मला पोचवायची. अगं वेडे, तिरडी बांधण्यासाठी काट्या नाही आहेत त्या. सांग तिला. ते बाबांना चिता देण्यासाठी आहे. अरे काय अक्कल पासळताय तुम्ही? ही काठी मोडून दाखवा. हा. याचा अर्थ काय? बाबा मी बाबा, काठी ना मराठी होती, मोडली पण वाकली नाही. उत्तर चांगलंय पण चुकलंय बाळा. याचा अर्थ एकट्याला कोणीही संपवू शकतं. आता ती मुळी घ्या. मुळी आतमध्ये ठेवली आहे. हा. ठेवले ना? हा हा हा. आता ही मोडून दाखवा, मग मी त्याचा अर्थ सांगतो. हा. बाबा याचा अर्थ काय? याचा अर्थ काय बाबा? गोष्ट चुकली आहे. लाकडात भुसा होता, आपण गोष्ट बदलूया. तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का रे बाळांनो? हो बाबा, मला माहितीये. ते ससा कासवाच्या गोष्टीमध्ये बेडूक जिंकतो. अगं ससा कासवाच्या गोष्टीत बेडूक कुठून आणलास तू? हो बाबा, बघा ना, ससा आणि कासवाची मॅरेथॉन स्पर्धा चालू असते. ते दोघं पळत असतात आणि बेडूक तिथे त्यांना पाणी देण्यासाठी उभा असतो. आणि मग बेडकाला त्यांना बघून आहे ना असं जोश येतो की आपण पण पळूया. मग बेडूक काय करतो? पिण्याच्या पाण्यामध्ये ना गुंगीचा औषध मिसळतो आणि मग तो त्या सशाला प्यायला देतो आणि ससा झोपून जातो बाबा. आणि मग कासवाला हरवून बेडूक जिंकतो. ही कुठली साप नीती होती? कुणी सांगितली बाळा ही तुला गोष्ट? आईने. तुझ्या आईची? हीच गोष्ट लक्षात ठेवलीस? अगं ज्या बाईला काकडी आणि तोंडली ह्यातला फरक कळत नाही, अगं भाजी घेताना खाली टोमॅटो आणि त्याच्यावर कलिंगड ठेवते,
त्या बाईची गोष्ट ऐकलीस तू? अहो मग काय करेल ती बिचारी बाई? मला सांगा काय करेल? बर. तुम्ही असे सावकारी करत करत दिवसभर फिरायचात, मग काय करेल ती बाई? सांगा हो, ना. फिरत होतो परेश. कारण मला तुमच्यासाठी ही सगळी संपत्ती जमा करायची होती. बर अनो, हा. ये बस इथे बस, इथे बस. आपला सावकाराचा धंदा आहे हो. म्हणून तुला विचारतो. समजा 10% व्याजाने मी तुम्हाला 100 रुपये दिले. मुलांनाच व्याजाने पैसे देत आहे. प्रश्न विचारतोय रे, प्रतिप्रश्न करू नको. ही संपत्ती सांभाळायची आहे ना. तर तुम्हाला 10% व्याजाने 100 रुपये दिले तर 10 महिन्याने मला किती पैसे द्याल? 0. कसं काय? बाबा बघा ना, आता 1 महिन्याने तुम्ही जाणार, मग आम्ही पैसे द्यायचे कोणाला? म्हणून 0. जाऊ दे, आपण बदलूया काहीतरी आता. हे बघा, असं समजा माझ्याकडे 53 एकर जमीन आहे. बापरे. हा, आणि ती माझ्या नावावर आहे. हो? तुम्ही माझी 2 मुलं आणि तुमच्या काकांची 5 मुलं, अशी 7 जणांमध्ये ही 53 एकर जमीन कशी बरं वाटाल? सोपं आहे. मी सांगतो सोपं हा, आहे. सांग. बघा, 7 7 49. 53 मधून 49 गेले, उरले 4. आता 7 1 7. 4 मधून 7 गेले, उरले 3. म्हणजे मला वाटतं ना बाबा, जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला 71 एकर जमीन येईल. आणि जी उरलेली 3 एकर जमीन आहे ना, त्यात आपण तुमचा पुतळा बांधतो. पुतळा. त्यापेक्षा आर्यभट्टचा पुतळा बांधा ना. नाहीतर काय असा भागाकार करतात का? बरोबर. मी सांगते, थांब. हे सांग बघ. बा, सांग. हा बाबा बसा, माझी बसा. मुलगी हुशार आहे, सांग हे बघा, मला. आपली जमीन किती आहे? 53 एकर. म्हणजे 53/7. आता 53 म्हणजे काय? 5वर 3. म्हणजे पहिले 5 एकर आहे ना, ते आपण काकांच्या पोरांमध्ये वाटून देऊ आणि नंतरची 3 एकर आपल्या दोघांमध्ये वाटू. बरोबर आहे की नाही? नाही, पण पप्पा एक प्रश्न उरतोय हो. हा? म्हणजे कसं आहे ना, जे 7 जण छेदात उरले त्यांचं काय करायचं? त्यांना माझ्या 13व्याला जेवायला बोलाव. काय बोलताय तुम्ही? काय चाललंय हे सगळं? अरे आर्यभट्टाने हे सगळं बघितलं असतं ना, तर त्याने ज्या शून्याचा शोध लावला ना, त्याला चोर बाजारात किलोवर विकला असता. अहो बाबा, मग सोपं सोपं काहीतरी विचारा ना. एवढं कठीण कशाला विचारताय? बर झोप. हा. असं समजा, एका काठावर एक वाघ, एक शेळी आणि गवताची पेंडी आहे. दुसरा काठावर कसं न्याल ते सगळं? बोटीने. तुझा बाप पण बोटीनच जाणार आहे. थोडं पुढे आहे, अच्छा. ऐकून घे. एका काठावर वाघ, शेळी आणि गवताची पेंडी आहे. हे सगळं दुसऱ्या काठावर न्यायचंय. पण वाघाने शेळी खाता कामा नये, शेळीने गवताची पेंडी खाता कामा नये, आणि बोटीतून जाताना फक्त दोघांनी जायचं. आता सांगा बघू कसं कराल हे सगळं? सोपं आहे बाबा, सोपं आहे. तो बोलला की मग छातीत गोळा येतो. तरी बोल. नाही बाबा, बघा, सुरुवातीला मी काय करेन, मी आणि शेळी एका काठावरून त्या काठावर जाऊ. मी शेळीला त्या काठावर उतरवेन, मी पुन्हा इथे येईन, मग वाघाला घेऊन जाईन, मग येताना शेळीला पुन्हा इकडे घेऊन येईन, मग जाताना पेंडी घेऊन जाईन, मग त्या काठावर वाघ, मी आणि पेंडी शेळीची वाट बघत बसू. आणि मग शेळी कशी येईल? येईल ना पोहत पोहत. पोहत आणायचं नाहीये, बोटीनं आणायचंय. पाण्यात कोणाला उतरवायचं नाहीये. बाबा, एकदा काय ते ठरवा ना. आता मला सगळं इकडचं तिकडे करावं लागेल आता. जसं काय सगळ्यांना उचलून घेऊन चाललेला असतो. नाही, आता मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतो बघा का. म्हणजे मी काय करेन, सुरुवातीला वाघाला घेऊन त्या काठावर जाईन, येताना मी एकटाच येईन, मग जाताना पुन्हा शेळीला तिकडे घेऊन जाईन, येताना वाघाला परत आणेन, जाताना पेंडी घेऊन जाईन, परत शेळीला घेऊन येईन. किती फेऱ्या मारणार आहेस तू? किती फेऱ्या मारणार आहे? इतक्या बोटीने फेऱ्या मारला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहीर? इतक्या फेऱ्या मारायला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहिरी आहे? झाला एक माणसा, हसतायत सगळे. बोल बाळा शिवाली, तू सांग. जरा म्हातारपणात काहीतरी चुकून बोललो, हसतात सगळे. मला होतं असं बाबा. बाबा मी सांगते. हा, मी ना पहिले वाघाला नेईन. वाघायला नेशील? हो. अगं मग शेळी पेंडी खाऊन टाकेल ना बाळा. पण बाबा दुसऱ्या किनाऱ्यावर तुम्ही असणार ना, राखण करायला त्यांची. हो का? मी काय यमाकडे 1 महिना आंबे चोखायला जात नाहीये. मरणार आहे मी. अगं तुलाच करायचं बाळा सगळं. बाबा मी सांगते बरं. मी पहिला ना बाबा शेळीला नेईन. हा, आणि मग इथे येईन, मग वाघाला घेऊन जाईन, शेळीला परत आणेन, आणि मग पेंडी टाकेन, पेंडीला तिकडे घेऊन जाईन, आणि मग बरोबर बरोबर जमतंय माझ्या हा, हा. पोरीला. आणि मग बाबा मी काय करेन माहितीये, बेडकाला होडीत बसेन आणि त्या किनाऱ्यावर पोचवेन. बेडूक कुठून आणलास मध्येच? तुझ्या आईशीने सांगितलेल्या गोष्टीत त्या बेडूक प्रत्येक ठिकाणी घोसडावायची गरज नाहीये. का बाबा, तो आपला राष्ट्र
राष्ट्रीय प्राणी आहे. अरे कुठल्या जन्माला, अरे कुठल्या वक्ताला तुम्ही, अरे कुठल्या टायमाला जन्माला आलात तुम्ही? बाबा कसं काय बाप झाला तुमचा मी रे? बाबा, शांत. बोलता सुद्धा येत नाही मला. शांत हो बाबा, मला सांगा आमचं काही चुकलं का बाबा? आमचं काही चुकलंय का? तुमचं चुकलं नाहीये रे. बदामाचं दूध प्यायची घाई मला इतक्या लवकर मथणात पोचवायला मला माहिती नव्हतं रे. अरे ही प्रॉपर्टी सांभाळायची तुम्हाला माहितीये का? बघू दे कुठे गेलं रे, खाली पडलं की काय? हा हा, अरे हे बघ सगळे पेपर तयार केलेले आहेत रे प्रॉपर्टीचे. याचे 2 समान भाग करायचे. कसं करणार मी? सोपं आहे बाबा. हा. अरे कारक्या, चालते वा मी सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला देऊन टाकेन, तुम्हाला देणार नाही. चालते बाबा वा. बाबा शांत व्हा, तुमचं उगाच बीपी हाय होईल आणि मग तुम्ही गेलात तर आम्हाला उद्या सुएर सुतक काहीतरी लागेल आम्हाला. हा मग मला नाही लागणार, सुतकच लागणार आहे. तेच आम्हाला सुतक लागेल आणि मग मला उद्या क्रिकेटची फायनल बघायची आहे. तुम्ही नका जाऊ. अरे तुझ्या बापाचं अख्खं क्रिकेट किट मसणात पोचलंय. थर्ड अंपायरच्या डिसिजनची वाट बघते. तुम्हाला क्रिकेटचं पडलंय. चालायला लागा. अहो, चालायला लागा. बाबा, चालायला लागा.